यांना मी त्रिवार अभिवादन करतो। विठ्ठल पांडुरंग यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज योगायोग आम्ही दौऱ्यावर होतो। देवखेडला एक भंडारा होता, तिथं आम्ही प्रसाद घेतला आणि प्रसाद घेताना गुरुजी भेटले आणि त्यांनी केशव शिवणी इथं अशा मूर्ती बसवलेल्या 5 मूर्ती आणि अतिशय सुंदर सर आपण भेट दिली पाहिजेत। मी लगेच त्यांना म्हटलं आपण जाऊया आणि आम्ही इथं आलो। आल्यानंतर अतिशय सुंदर अशा पद्धतीचे मुलं कीर्तनाच्या मध्ये दंग होती आणि सुंदर अशा पद्धतीचं कीर्तन चालू होतं आणि मूर्ती जी स्थापना केली त्या मूर्ती अशा भव्य आकर्षक अशा प्रकारची मूर्ती पाहून मन अतिशय प्रसन्न झालं। आपल्या या केशव शिवणी गावाला एक पवित्र अशा प्रकारचं स्थान, पवित्र अशा प्रकारची भूमी या मंदिरामुळे निर्माण झाली। मला माहित आहे की एक मंदिर बांधणं किती अवघड काम आहे, पण आमचे वसंतरावजी उदावन साहेब यांनी खूप मोठ्या महत् प्रयासानं याला उभं केलं। एका मंदिरासोबत 5 मंदिरं बांधली आणि 5ही मंदिरामधल्या मी ज्यावेळेस बघितलं तर अतिशय सुंदर सुबक अशा प्रकारच्या मूर्ती आहेत। ज्या पद्धतीने अयोध्येला रामलल्लाची मूर्ती आहे त्या पद्धतीची आपली मुख्य त्यातली मूर्ती मला पाहायला मिळाली आणि अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण, मंगलमय अशा प्रकारचं वातावरण या भागाला लाभलेलं आहे। कसं आहे की एखाद्या गावाला एखादी ओळख निर्माण करायची असली तर तिथली पवित्र भूमी असली पाहिजेत। असं म्हटलं की आदर्श गाव कुठलं तर तिथले माणसं आदर्श विचाराचे जर असले तर ते गाव आदर्श आहे। मग आदर्श विचार द्यायचे असतील तर अशा प्रकारचा सुंदरसा परिसर, सुंदर अशा प्रकारचे कार्यक्रम होणं फार आवश्यक आहे। मित्रांनो, मी जास्त काही बोलणार नाही, परंतु 1-2-3 बाबी सांगतो की माणसाला एक त्रिकालाबाधी सत्य आहे की जन्म झाल्यानंतर मृत्यू अटळ आहे। मधल्या काळामध्ये माणसाला जगायचं असते आणि जगत असताना माणूस आनंद, सुख, समाधान शोधत असतो। दुःख माणसाला मिळत असते, दुःख येतंय, दुःख जातंय। दुःख ज्या पद्धतीने येते तसं दुःख निघून सुद्धा जातंय, परंतु माणूस आनंदासाठी धडपडत असतो। आनंद मानला तर आनंद, नाही मानला तर काहीच नाही। आणि म्हणून माणसं आनंदासाठी जगायचं जर असेल तर माणसाच्या मनामध्ये आध्यात्मिक वृत्ती खऱ्या अर्थाने असली पाहिजे। ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये आध्यात्मिक वृत्ती आहे तो माणूस फार मोठा भाग्यवान आहे। त्याच्या हृदयामध्ये ते तसे विचार येतात। ज्यावेळेस मी एखाद्या भक्तीमध्ये तल्लीन होतो त्यावेळेस मी एखाद्याची आराधना करतो, त्यावेळेस मी एखाद्या याच्यामध्ये तल्लीन होतो आणि म्हणून अध्यात्म माणसाला परिपूर्णतेकडे घेऊन जाते। मग कीर्तन असेल, भजन असेल, प्रवचन असतील, असे कितीतरी बाबी आहेत की त्या माध्यमातून आपण आपल्या या भागामध्ये प्रवचन करू शकतो। आपल्या विदर्भामध्ये तुकडोजी महाराज, गाडगे महाराज होऊन गेले। तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता सांगितली, ग्रामगीतेच्या माध्यमातून केलं। गाडगे महाराजांनी आपल्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून काम केलं। अशा संतांचा परिसर लाभलेला विदर्भ, या विदर्भामध्ये या 5 मंदिरं निश्चितपणे आपल्या या गावाला प्रेरणादायी ठरतील। इथल्या माणसाच्या, इथल्या पंचकृषीतल्या माणसांना एक आदर्श विचार या प्रणाली या माध्यमातून खऱ्या अर्थाने मिळतील, अशा प्रकारचा एक विश्वास मला या ठिकाणी वाटतो। नंतर मी पुन्हा एखाद्या वेळेस छोटे छोटे मुलं छान कीर्तन येत होते, मला सुद्धा काही भजने येतात, कीर्तन येतात, मी आता म्हणणार नाही, राखून ठेवते, एखाद्या दिवशी येईल। आता आमचे तलाठी म्हणत होते की साहेब तुम्ही पण उद्या म्हणलं एखाद्या दिवशी करेल यांच्यासोबत काय एखाद्या याच्यामध्ये मंदिराच्या एखाद्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये। मी आता बोलायला काही हरकत नाही, मी म्हणजे तहसीलदार असताना मी प्रवचन करायला सुद्धा अशा वेगवेगळ्या गावात जायचो आणि आम्ही करायचो। लोकांना चांगल्या गोष्टी सांगितल्यानंतर चांगल्या लोकांचा सहवास लागतो। शेवटी आम्ही सुद्धा माणसंच आहोत,
म्हणून माणसाला चांगल्या माणसाचा सहवास सुद्धा आवश्यक असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं तर चांगला सहवास ते कटलं. आणि मग अशा आमच्या वसंतरावजी आहेत, गुरुजी आहेत, तर मला बरेच लोकांची नावं माहित नाही, पहिल्यांदा इथं आलो. एखादा फुल तयार असलं त्या फुलाचा एक गुच्छ तयार होतो आणि इथं मंदिराचा एक एकत्र संगम झाला म्हणून माणसाच्या चांगल्या चांगल्या माणसाचा सुद्धा एक गुच्छ तयार होईल आणि हा गुच्छ आकर्षक या भागांमधल्या परिसरांमध्ये एक नावलौकिक मिळेल आणि इथलं एक थोडंसं वैभव निर्माण होईल. सुरुवात करताना कठीण प्रसंगातून आपल्याला जावं लागतो. सुरुवात करताना खूप प्रयत्न करावे लागतात, अडचणी येतात, कधी कधी नैराश्य सुद्धा येते. परंतु ज्यावेळेस हे उभं काम होते आणि ज्यावेळेस त्याचं स्वरूप वटवृक्ष, एखादा वृक्ष लावला त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होते, तर त्यावेळेस त्या माणसाला खूप आल्हाददायक अशा पद्धतीचं वाटते. ज्यावेळेस आमचे वसंतरावजी जे आता आज निर्माण केलेलं असेल तर काही वर्षानंतर ते इथलं जे मोठं स्वरूप पाहून त्यांना असं वाटेल की अरे मी याचं रोपटं लावलेलं आहे. मला माहिती आहे की माझे आमचे मित्र आहेत, आमचे देवीदास पाटील आमच्या, ते पण असं आताच त्यांचा सप्ताह संपला, त्यांनी एकट्यांनी 1 कोटीचं मंदिर बांधलं. तिथं 200-300 गायी तिथं आहेत त्या याच्यामध्ये. आम्ही आवर्जून तिथं जातो. 300 गायीचं पालन करतात, मंदिर आहेत, राहणे आहेत. तर हे काय एक प्रत्येक माणसाला काहीतरी समाजासाठी करावं लागते. प्रत्येकाची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समाजासाठी काहीतरी करायची आणि मग ती करण्याच्या दृष्टीकोनातून आपण जो उचललेला विडा आहे अध्यात्माच्या क्षेत्रातून माणसाच्या कल्याणासाठी, माणसाच्या त्या सुख समाधानासाठी आपण इथं धडपडताय. मी आपल्या खरोखर खूप शुभेच्छा देतो आणि ही पवित्र भूमी या पंचक्रोशीतील इथल्या परिसरातील सर्व लोकांचं जीवन समृद्ध करेल, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करेल, त्यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करेल, एवढीच मी मंगल कामना करतो. आणि आमच्या चिमुकल्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप छान भजन म्हणत होते, तर त्यांच्या एखाद्या कुठल्या तरी भजनाला मी आवर्जून येईल, मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी गुरुजी, खरं तर गुरुजींना श्रेय दिलं पाहिजे आजचं आणायचं. त्यांनी 6 तारखेचं मला सांगितलं. मी म्हणलं सर मला ते जमणार नाही. सर म्हणे आजच जाऊ. म्हणलं आता कल करेसो, आज कर, आज करेसो, अभि कर, चलो अभि, आता झालो. तर खूप चांगलं वाटलं, आज मन प्रसन्न झालं. इथल्या या भागांमध्ये काम करत असताना त्या काही बाबीत आम्ही नकारात्मक मध्ये जातो वेगवेगळ्या, आता ते काही इथं विषय बोलण्यासारखं नाही, पण मला सकारात्मक ऊर्जाचे लोक इथं भेटले. ती ऊर्जा निश्चितपणे इथं काम करण्याकरता मला बळ मिळेल. मी पुन्हा एकदा इथल्या सर्व ज्यांनी या मंदिराच्या हातभाराला, पायाभरणीला एक वीट लावलेली असेल त्या सर्वांचं मी कौतुक करतो. एक वीट काय असेल, फुल नाही, फुलाची पाकळी प्रत्येकांना द्यावं लागते. काम उभं करायचं असलं तर सर्वांनी हातभार लावा लागतो. एकदा जंगलाला आग लागलेली असते, चिमणी, सर्व प्राणी मात्र शरीरावर पळत असतात, पण एक चिमणी तिकून तिकडे जाते. ते लोक तिला विचारतात तू काय करतेस, तिचं वाक्य एकच होतं, मी माझं कर्तव्य करते. कर्तव्य काय, माझ्या चोचीत जेवढं पाणी बसते तेवढं आगीवर देऊन टाकणे. विजते का नाही विजत मला माहिती नाही, पण माझं मी कर्तव्य करते. तसं आपलं आहे. माझं काय दायित्व आहे, माझं ठीक आहे, माझ्याकडे पैसा नाही, मी श्रमदान करेल. माझ्याकडे काही लोक 1000 रुपये देतील, मी 100 रुपये देईल. काही लोक म्हणतील नाही मी एक दिवस श्रमदान करेल. हे खऱ्या अर्थाने खरं तसं काम आहे. नाही एखाद्याला असं वाटलं अरे साहेब इथं मी नाही दान देऊ शकत, मी मजुरी करतो, तर हे पण आपल्याला असं दान पाहिजे, तर खऱ्या अर्थाने या मंदिराचं पावित्र्य खऱ्या अर्थाने त्या लोकांच्या याच्यामध्ये होईल. असं काम इथल्या लोकांनी खऱ्या अर्थाने तो करून दाखवा. आणि सुंदर असा परिसर बनवण्याकरता प्रशासकीय लेवलवर माझी काही मदत लागली तर निश्चितपणे मी सोबत आहे. काही लेवलवर त्या दृष्टिकोनातून बाकीचे आता मंत्री महोदय येतात, आमदार साहेब येतात. प्रशासकीय लेवलवर कुठल्याही प्रकारची अडचण जर असेल, मी वैष्णवगडला सुद्धा 2 वेळा गेलो होतो, कलेक्टर सरांना तिथं नेलं होतं, तर मला केव्हाही इथल्या त्या मंदिरा याच्या परिसरासाठी मला सांगा. मी प्रशासकीय लेवलवर माझ्या लेवलवर जेवढी काही मला मदत करता येईल तेवढी करतो आणि मला सन्मान दिला त्याबद्दल मी धन्यवाद.